सध्या मुंबईतली आणखीन परिस्थिती आपण बघतोय। पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतूक धीम्या गतीने चाललेली आहे। पूर्व द्रुतगती मार्गावरही वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। जर तुम्ही मॅप काढून बघितलात तर तुमच्याही मॅपमध्ये लालच लाल अशा रेषा पाहायला मिळतील, कारण अतिशय संथ गतीने वाहतूक सगळीकडे सुरू आहे। काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि काही ठिकाणी वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे। किंबहुना मुंबई सेंट्रल लोअर परळच्या भागामध्ये काही ठिकाणी झाडं पडण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। पावसाचा जोर भरपूर आहे, यामध्ये काहीच शंका नाही, परंतु या पहिल्याच पावसाच्या परिस्थितीमध्ये चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होताना दिसते। आणि मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतूक कोंडी आपण पाहतोय। अंधेरीकडनं बांद्र्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आता प्रचंड गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली आहे। मुंबईच्या पावसाचा फटका आता थेट मुंबईकरांना लागताना पाहायला मिळतोय। मी सध्या मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर आहे आणि आपण ही दृश्य पाहू शकतो। प्रचंड अशा वाहनांच्या रांगा आता आपल्याला या पश्चिम द्रुतगती मार्गावर आहेत। खरं तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याच्या समोरचा हा सगळा परिसर आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगांनी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अंधेरीच्या भागातून वांद्रेकडे जाणारा हा रस्ता आणि त्या रस्त्यावर प्रचंड अशी वाहतूक कोंडी आपल्याला झालेली पाहायला मिळते। अंधेरीकडून वांद्रेकडे जाणारा हा सगळा रोड आहे। वांद्रेकडे जाणाऱ्या रस्त्याची ही एकंदरीत वाहतूक कोंडीची दृश्य आपण महादाच्या दर्शकांना दाखवतात। आपण ही दृश्य पाहू शकतो। खरं तर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसामुळे लागलेल्या। खरं तर काल रात्री मुंबईत जो आहे तो पाऊस सुरू झाला। सकाळपासून पाऊस जो आहे तो सुरूच आहे। तब्बल 4 तास झाले हा पाऊस सुरू आहे आणि हवामान विभागाकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात येत आहे की मुंबईच्या जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास असाच पाऊस राहील। येलो अलर्ट सुद्धा मुंबईला देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या जो रस्त्यात वेळ आता प्रवास करताना वाढताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की मुंबईच्या रस्त्यांवर पाणी आणि त्यासोबतच मोठमोठ्या वाहनांच्या रांगा सुद्धा लागलेल्या पाहायला मिळतात। मुंबई सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकीकडे मुंबईकरांना पावसाला सामोरे जाताना, दुसरीकडे आता मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सुद्धा तोंड द्यावं लागतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। तर अशी परिस्थिती आहे सध्या मुंबईमध्ये, अर्थात पश्चिम द्रुतगती मार्गावरती या भागामध्ये एरवी